जन्मठेपेची शिक्षा भोगणारा डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार आहे। तो देखील ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत। अरुण गवळीकडून शिक्षेत सूट देण्याची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे। अरुण गवळीच्या सुटकेचा मुंबईतील निवडणुकांच्या समीकरणावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे। बघूया याबाबतचा एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कुख्यात गँगस्टर अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येतोय। डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट मिळवण्यासाठी गवळीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। या प्रकरणावरची सुनावणी 5 मार्च रोजी पूर्ण झाली होती। आज त्याच्या सुटकेचा निकाल आलाय। राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला यावर 4 आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे। नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेप झाली आहे। सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगतोय। 2006च्या शासन आदेशाचा फायदा अरुण गवळीला होणार आहे। वयाची 65 वर्ष पूर्ण झालेल्या अशक्त कैद्याला शिक्षेतून सूट मिळते। निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यालाही शिक्षेतून सूट मिळण्याची तरतूद आहे। गवळीनं वयाची 65 वर्ष पूर्ण केली आहेत, तसंच त्याला विविध आजारही जडलेत असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला। त्यानंतर कोर्टानं त्याच्या सुटकेबाबतचा निर्णय दिला। स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचा एक GR आहे 2006 त्याप्रमाणे जर कैदी 65 वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर 14 वर्ष पूर्ण केलेले आहे, अशा कैदाला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे। तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी जेल अथॉरिटींसमोर ॲप्लिकेशन केलेली होती, याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन 14 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे त्यांना 14 वर्षानंतर सुटका करण्यात यावी। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 17 वर्षांपूर्वी राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती। 2 मार्च 2007 या दिवशी जामसांडेकर त्यांच्या घरी टीव्ही पाहत होते। त्यांनी नुकताच अखिल भारतीय सेनेच्या अजित राणेंचा 367 मतांनी पराभव केला होता। जामसांडेकरांची भाची स्वयंपाकघरात काम करत होती। तेवढ्यात मोटरसायकलवरून 4 हल्लेखोर त्यांच्या घराबाहेर आले। त्यापैकी एकानं घरात शिरून जामसांडेकर यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला। या हल्ल्यात जामसांडेकर यांचा मृत्यू झाला। या हत्येचे धागेदोरे त्यावेळी आमदार असलेल्या अरुण गवळीपर्यंत पोहोचले। जामसांडेकरांच्या हत्येसाठी अरुण गवळीनं 30 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं सिद्ध झालं। त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। कमलाकर जामसांडेकर हे नगरसेवक होते। ठाकरेंच्या शिवसेनेतून ते उभे राहिले होते आणि 367 मतांनी त्यांनी अखिल भारतीय सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता आणि हेच राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या देखील करण्यात आली होती। या हत्येचे धागेदोरे हे 1 वर्षानंतर थेट माजी आमदार अरुण गवळी यांच्यापर्यंत पोहोचले आणि मुख्य आरोपी म्हणून अरुण गवळी यांचं नाव पुढे आलं। अरुण गवळी यांनी 30 लाखाची सुपारी घेत कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याचं या आरोपपत्रात लिहिलं होतं आणि त्यानुसार न्यायालयाने अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अरुण गवळी तुरुंगाबाहेर येत असल्यामुळे आता यावरून जोरदार राजकारण सुरू होताना दिसतंय। चांगली गोष्ट आहे, कोणाची शिक्षा कमी झाली तर आनंदच वाटला। असं तर तुम्ही खूप लोकांचं माहिती घेतली पाहिजे की ठाण्यामधून किती पेरोलवरती बाहेर आलेत आणि किती गुंडांना त्या ठिकाणी सोडवण्याचं काम झालेलं आहे। तुम्ही आमच्याकडची पण माहिती घ्या ना थोडीफार। असं आहे की राजकारण आता परिभाषाच राजकारणाची बदलायचं जर मोदी शाहने ठरवलं असेल तर आपण त्याला काय करणार। आजकाल राजकारण म्हणजे गुंडांचा वापर, आजकाल राजकारण म्हणजे सत्तेचा माज, आजकाल राजकारण म्हणजे सत्तेचा दुरुपयोग घ्यायचं झालं असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरुण गवळी बाहेर येणार असल्यामुळे राजकीय गँगवॉर होण्याची भीती व्यक्त केली जाते। कोर्टाचा निर्णय अगदी योग्य आहे। शेवटी आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला कायद्याचं राज्य हवं, कायद्याचं राज्य जेव्हा म्हणतो तेव्हा सर्व समान आहेत। त्यामुळे गवळीची ही केस जी आहे ती मेरिटवर, नियमाने जे वास्तव आहे त्यावर त्याचा निकाल लागला पाहिजे लवकर। अरुण गवळी गेल्या 16 वर्षांपासून तुरुंगात आहे। त्याचं वय आता 69 आहे। या वयात तुरुंगाबाहेर येणाऱ्या अरुण गवळीमुळे मुंबईतील मतांच्या राजकारणावर कसा परिणाम होतो आणि पुढे काय राजकारण रंगतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।